आज मी ना बऱ्याचशा लोकांना थँक्स बोलणार आहे. तर मंडळी, फायनली आपण भारताच्या शेवटच्या टोकावरती पोचलेलो आहे. तर मंडळी, आम्ही आता आलो आहे कन्याकुमारीला. आज संडे असल्यामुळे खूपच गर्दी इथे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राईड सिनेमॅटिक या यूट्यूब चॅनलवर. आजची सकाळ एकदम मँग्रोव्सच्या डीप जंगलामध्ये झालेली आहे. तस्मय आमचा कॉफी आणि बिस्किट खातोय, ते पण अशा मस्त वातावरणामध्ये. आज आपण कुठे जाणार आहे? कन्याकुमारी, म्हणजे आपलं भारताच्या शेवटच्या टोकावर. माझा बर्थडे काल झाला. हा, पण आता अजून राईड मध्ये जायचं. राईड अजून 10 दिवस, 5-6 दिवसाची राईड बाकी आमची. हा, बरोबर ना? माझा अजून बर्थडे झाला पण राईड अजून 6 दिवसाची बाकी आहे. म्हणजे आजचं आपलं कन्याकुमारी बाकी आहे, त्यानंतर धनुषकोडी आणि रामेश्वरम, आणि त्यानंतर आपल्याला 4 दिवस परतीला लागणार. म्हणजे असे टोटल आपले 6 दिवस. मग त्याच्यानंतर आम्ही वैशू मावशीच्या घरी जाऊ. वैष्णव मावशीच्या रस्त्यात लागणार आपल्याला, मग आपण आपल्या घरी जाणार. बाकी इतर गेम्स वगैरे होते. तस्मयने संध्याकाळी भरपूर एन्जॉय केलं. नंतर संध्याकाळी परत आम्ही त्याचं फोटो सेशन केलं आणि रात्री रेस्टॉरंटमध्ये केक कटिंग केलं. बाकीची लोकं होती, त्यांना केक सर्व केलं. खूप मस्त वाटलं. आणि मग आम्ही रात्री आरामच केला, कारण की आज सकाळी परत कन्याकुमारीला जायचं होतं म्हणून. सो आता आम्ही निघालो आहे कन्याकुमारीसाठी. इथून अजून कन्याकुमारी 40 किलोमीटर आहे. 1 तास 8 मिनटं दाखवत आहे. आम्हाला निघून ऑलरेडी अर्धा तास झालेला आहे. तर आपलं जे स्वप्न होतं की भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत जाण्याचा, तो दिवस आला आहे आणि आज तो स्वप्न आपला पूर्ण होणारच. खूप मस्त वाटेल. लहानपणापासून मी ना जसं जसं मोठा होत गेलो, जसं जसं माझं लाईफ पुढे येत गेलं, खूप बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतात तशा म्हणा, खडतर होतं. त्यातून मी ह्या अशा गोष्टी सगळ्या हळूहळू प्रयत्न केलं. त्यानंतर मला तशीच अक्षूची साथ मिळाली, माझ्या घरातल्यांची पण तशीच मला सपोर्ट मिळाला. आणि आज त्यामुळे मी ह्या टोकापर्यंत पोचलो आहे, भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत. कारण मी कधी विचार पण नव्हता केला असं की मी बाईकने ह्या इथपर्यंत पोचेन. कधीच असा विचार पण नव्हता आलेला. हा विचार केला, म्हणतात ना की नशिबाने माझ्या नशिबातच लिहिलेलं होतं की तू हे करू शकतोस, तू इथे जाऊ शकतो. सो आज आपल्या नशिबाने आपल्याला इथे आणलेलं आहे. भारी वाटतं आहे, मजा येते. ट्रिप सक्सेसफुल होते आहे. फक्त आता घरी रिटर्न जायचं बाकी आहे, तेही होईल. तसं काय प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला आरामातच घरी जायचं आहे, काही घाई नाही आहे. 4 दिवस आहेत आपल्याकडे. आज मी ना बऱ्याचशा लोकांना थँक्स बोलणार आहे. ते अशासाठी की मला लाईफमध्ये ना पुढे आणण्यासाठी त्या लोकांनी खूप सपोर्ट केला आहे. जसं माझी आत्या झाली, माझी बहीण झाली, माझी मम्मी झाली. या लोकांनी मला सुरुवातीच्या काळामध्ये सपोर्ट केलं. त्यानंतर मी माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा मी प्राईम फोकसमध्ये जेव्हा जॉबला लागलो, तेव्हा तिथे माझे जे काही कलिग्स होते त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. आणि आज माझे जे टीममेट्स आहेत, सगळे इतर कलिग्स आहेत, मित्र आहेत ऑफिसमधले, हे सगळे पण सपोर्टिव्ह आहेत. आणि
खूप जणांचं म्हणतात ना मॉरल सपोर्ट आहे माझ्या पाठी, त्यामुळे मी आज ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आहे. खूप भारी वाटतं आहे, मजा येते आहे, मस्त वाटतं आहे, काहीतरी वेगळं केल्यासारखं फील येतं आहे. असंच जर नशीब चांगलं राहिलं पुढे तर नक्कीच ह्याच्यापेक्षा अजून चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करीन. जसं एक इशू आहेच की तस्मयचं जसं जसं वय वाढत जाईल आम्ही बाईकवरून नाही फिरू शकत. एक मधी लाईफमध्ये एक छोटासा ब्रेक लागेल तस्मयबरोबर आणि माझ्याबरोबर, की आम्ही एकत्र बाईकने नाही फिरू शकत. बाकी इतर सगळ्या गोष्टीमध्ये फिरू शकतो. हां, 4 व्हीलर वगैरे घेऊन फिरायला लागेल, पण माहीत नाही 4 व्हीलर कधी येईल नाही येईल. नाहीतर मग एक स्वप्न अजून आहे, आत्ता जेवढं जमेल तेवढं करायचं राईड्स. त्यानंतर जेव्हा तस्मय मोठा होईल तो स्वतःची बाईकवरती जेव्हा जो असेल तेव्हा तो आणि मी एकत्र मोठी राईड करणार, असं हे माझं स्वप्न आहे. बघू आता ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. खूप लांबचं स्वप्न पाहिलं आहे मी, खूप लांबचं स्वप्न पाहिलं आहे. पण मे बी ही आमची तस्मयची, माझी आणि अक्षूची बाईकवरची लाँग राईडमध्ये लास्ट असावी. कारण की याच्यापुढे लाँग राईड करणं थोडं अवघड जाईल, कारण की तस्मय जसं जसं मोठा होत जाणार आम्ही तिघं एका गाडीवरती मावणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. काल तस्मय 5 इयर्सचा झाला. 5 वर्षात आम्ही खूप मस्त एन्जॉय केलं आहे त्याच्याबरोबर. त्याचे प्रत्येक बड्डे एन्जॉय केले. त्याचा फर्स्ट बड्डे तर आम्ही म्हणा सगळ्यां फॅमिलीबरोबर आणि चांगले 5 स्टार हॉटेलमध्ये केला होता. त्याच्यानंतरचं लागोपाठ 4 वर्ष त्याच्या बड्डेला आम्ही बाहेर जातो. म्हणजे त्याच्या सेकंड बड्डेला आम्ही गेलो होतो कोकण राईडला. त्यानंतर त्याच्या 3rd बड्डेला आम्ही गेलो होतो राजस्थान राईडला. त्याच्या 4th बड्डेला आम्ही गेलो होतो कर्नाटक राईडला. आणि आता त्याच्या 5th बड्डेला आम्ही आलो आहे भारताच्या शेवटच्या टोकाला. तर अशा ह्या आमच्या 5 वर्षाच्या आठवणी आहेत. त्याच्या काही व्हिडिओज आहेत, रील्स आहेत, ते आपल्या इंस्टावरती आहेत टाकलेल्या, बघायच्या असं बघू शकता तुम्ही. तर गेली 5 वर्ष तर खूप मस्त होती, खूप म्हणजे खूप. कारण की तस्मय झाल्यापासून बऱ्याचशा गोष्टींमध्ये फरक पडला, माझ्यामध्ये पण फरक पडला. आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये मी स्वतःला पुढे आणलं आहे. देव करो की असंच पुढे पुढे जात राहावा. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असला तर नक्कीच पुढे जाईन मी. पोचलेलो आहे कन्याकुमारीला. येस, वी हॅव डन इट. फक्त अजून एक स्पॉट बाकी राहिला आहे. बाकी ऑलमोस्ट आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलेलोच आहे. धनुषकोडी तेवढं मागे राहिलं आहे, ते उद्या होऊन जाईल. तर मंडळी, आम्ही आता आलो आहे कन्याकुमारीला आणि चाललो आहे तिथे जे स्वामी विवेकानंद मेमोरियल स्टॅच्यू आहे तिथे. आणि आमचा तस्मय रेडी आहे, अक्षरसुद्धा रेडी आहे. मेन आता इथे खूप गर्दी आहे, सो पहिलं तर बोटचं काय आहे ते बघावं लागेल, जाऊन बघू. हे आहे कन्याकुमारीमधलं मार्केट. हे असे इथे शॉप्स आहेत, जास्त करून साड्या आणि खेळण्यांचेच दिसतात मला. तर मला तिकडे नेत नाही आहे. कुठे स्पेशल तिकीट काढली आहे 300वाली, कारण की खूप गर्दी आहे हिशोबाच्या बाहेर. आम्हाला टेन्शन हेच आहे की जाताना तर आम्ही जातो आहे 300वाल्या तिकीटने, पण येताना काय करायचं, कारण की येताना आपल्याला कॉमन तिकीटनेच यावं लागणार आहे. म्हणजे कॉमन लोक येतात त्याच्याबरोबरच यावं लागणार आहे. तर बघूया आता कसं काय ते. स्पेशल तिकीटची एंट्री तर मिळेल आपल्याला. तिकीट आहे फ्रॉम हिअर. तर आपली स्पेशल तिकीट एंट्री झालेली आहे आणि तुम्हाला आता दाखवतो मी कन्याकुमारीमधलं स्टॅच्यू. आम्ही आता बसलेलो आहे बोटमध्ये.
बोटमध्ये आणि आता आम्ही जाणार आहे स्वामी विवेकानंद मेमोरियलवर. तस्मईला विंडो सीट मिळाली आहे बोटमध्ये आणि बोटमध्ये भरपूर गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. आज संडे असल्यामुळे खूपच गर्दी येते. तस्मईने आमच्या लगेच कुरकुरे खायला सुरुवात केली. भूक लागली. ही बघा, तुम्हाला लाईन दिसतच असेल. खूप गर्दी आहे संडे असल्यामुळे. आणि ॲक्च्युली त्यांचं काहीतरी देवाचं इथे चालू आहे. कुठे गर्दी स्टॅच्यू ऑफ विजडम म्हणजे वे टू तिरुवल्लुवर नाव आहे तिरुवल्लुवर. चला वर. आणि इथून वरच्या साईडला जायचं आहे स्टॅच्यूच्या इथे. चला प्लीज कीप सायलेन्स. वाऱ्याचा आवाज खूप असल्याकारणाने माझा व्हॉईस रेकॉर्डिंग होऊ शकलं नाही. तर आजचा हा ब्लॉग आम्ही इथेच संपवत आहे. आमच्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. झाली.